सुपर एक्साइटिंग आहे. पाणी बघा मागे मस्त क्लिअर झालेलं आहे आणि हा जो टाईम आहे ना हा प्रॉपर उन्हाचा टाईम आहे. हे बघा मस्त पाणी आहे. आपण ॲक्च्युली आज हा एरिया नाही करणार तिथे पुढे जाणार आहोत त्या टोकाला आणि तिथून कास्ट करून बघूया. इवन ह्या रॉक्समध्ये पण कास्ट करणार तिथे जवळ आणि काय होतं ते बघूया. आज स्टेट येऊन राहा. ऊन लागत नाही आहे पण ऊन आहे, दुपारची वेळ आहे आणि मला असं वाटतं काहीतरी क्रेझी हुकअप होऊ शकतं आज आणि लास्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आज काय हुकअप झालं आहे ते. बाकी हा पाणी आणि हा कलर कसा वाटतं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एन्जॉय द व्ह्यू. सो चला आपण रेडी आहोत आता कास्ट करायला आणि इथून पुढे जायचं आहे. पण मी करणार कसं की इथून जोडूया आपण सेटअप आणि कास्ट करत 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 पुढे जाऊया हळूहळू. बघूया. खूप दिवसानंतर अशा टाईमला फिशिंगला आलो आहे. म्हणजे माझा फेवरेट पार्ट हा आहे ना की इथे जो पाण्याचा रंग आहे तो बेस्ट पार्ट आहे. आणि हे आपल्या एका फॉलोअरनी दिलेलं होतं बनवून. हे बघा अतिशय सुंदर पॅकेजिंग आहे आणि ब्रँडिंग पण केली आहे छानशी. आपली वी वाईल्ड एक्सप्लोरर्सची नाव आहे आणि मस्त असं रील पाऊच आहे जो की रीलला बऱ्यापैकी सेफ ठेवतो. आणि इथे त्यांनी हे कवर पण दिलं आहे लाईनसाठी. सो मी आता लुअर कनेक्ट करतो आणि डायरेक्टली कास्टिंगला भेटूया इथे समोर आणि मग हळूहळू पुढे. सो वी गो. बघा हा जो लुअर मी वापरतो आहे हा ना जिफिनचा रॅप आहे. छोटासा मिनो आहे पण ॲक्शन मस्त आहे. इथे पाणी थोडं जास्तीच कमी आहे. थोडे पुढे जाऊया आपण. ओ हो ते काहीतरी फीड होते. व्हॉट इज दॅट? काहीतरी फीडिंग करतं इथे. काय होतं ते? कोकर? नो आयडिया. मोठी फीडिंग होती, चांगली फीडिंग होती. लेट्स सी. इथे उतरूया खाली. जवळच आहे. काहीतरी दिसतंय इथे. किंवा निडल आहेत भरपूर. ॲक्च्युली बेट काय होतं ते नाही पाहिलं पण काहीतरी होतं जे उडालं इथे याच ठिकाणी. फिडिंग झाली पण त्याच्यानंतर काही नाही आहे ॲक्टिव्हिटी. पुढे जाऊया परत. एक लास्ट
साईड कास्ट बघूया इथे. ऑलराइट, लेट्स कीप गोइंग. मे बी मी लुअर काही कास्ट करेन आणि चेंज करून टाकेन. लेट्स सी. रबर शेड काय लावूया बघूया. कमेंटमध्ये सांगा काय लावलं पाहिजे आता ह्या पाण्याला. माझ्याकडे फक्त पॉपर आणि जिग्स नाही आहेत, जे की थोडंसं किओटिक वाटते आता, कारण हे पाणी बघून आपल्याला जिग हवे होते थोडे, ज्यांनी अटेम्प्ट करता आले असते. या उंच रॉकवरनं एकदा ट्राय करूया. चला अजून पुढे जाऊया. इनकमिंग आहे टाईड, अजून भरतं आहे पाणी. तर एक चांगलं आहे, लो टू हायच आहे आपल्याला अजून. पण लुअर चेंज करूया आणि बघूया परत कास्ट करून. मे बी ह्या रॉकला जातो पुढे आणि मग ती समोरची जी बाजू दिसते तिथे आपण जाऊया. सो हे आपणच बनवलं रेड कलरचं जिगेड आहे, ज्याला आपण आय थिंक हा कलर मला वाटतं अट्रॅक्ट करू शकतो. आता पाण्याचा साधारण रंग पण हा आहे, बघूया. आणि आत्तापर्यंत कास्ट करताना आपण ना खूप जवळ कास्ट करतो, थोडे मागे जाऊन बघूया. द सनी वॉक इज रिअली क्रेझी. मागच्या एरियामध्ये जिथे पण आपण कास्ट करतो तिथे काहीच नव्हतं, काहीच ॲक्टिव्हिटी नाही. आणि आपण हळूहळू पुढे आलेलो आहोत तिथे. Oh, fish on. Fish on. Fish on, guys. Snapper. It's a crazy bite. Ooh, what a day. Aha. Look at the color. Oh, what a crazy day, man. छोटी साईज आहे पण टाईड करंटमध्ये मस्त प्रेशर बाईट दिलेली आहे बघा इथे. ओके, लेट्स टेक दिस ऑफ. बघा एक मस्त छोटीशी स्नॅपर आहे इथे लागलेली आपल्याला. व्हॉट अ डे.
स्नॅग आहे. लेट्स सी. लाईन बसली वाटतं. ओके, सुटली कमान. Oh, fish on. Okay. Grouper है, I think grouper है. Come on. Yes. छोटी साइज है बहुतेक. No idea. Snapper again, I think. ते ग्रुपर आहे. बघा कमेंटमध्ये सांगा यायच्या आधी बाहेर काय आहे. ग्रुपर. That's a grouper. हे बघा. Oh, what a day. पूर्ण लुअरच खाल्लंय अक्षरशः. आणि येस, हो वा, व्हॉट अ टायमिंग बॉय. लहान साईज आहे बट ब्युटिफुल कलर्स. ओके, दिस वन इज गोइंग बॅक. आपण ह्याला सोडूया इथे. लेट्स मेक इट अ ब्युटिफुल रिलीज. ऑलराइट, गो. आपण तिथे सोडूया. कमी पाण्याला तो जाईल बाहेर तिथून. ओके, come on. Yes, go. Catch and release. Boy, what a crazy day, man. Woo. Fish on, guys. आजचं प्रेडिक्शन बरोबर ठरलंय. उन्हाला मासे बऱ्यापैकी बाईट करतायत आणि रबर शॅड एकच आहे जे की आहे हे. आणि आपला जिगेड, दिस इज वर्किंग वेल. आय मीन, ज्या प्रकारे आपण त्याला ॲग्रेसिव्ह करण्यासाठी ते रेड कलर केलेला आहे आणि हे अट्रॅक्ट करते असं वाटतंय. दिस इज कमिंग आउट सून. हा, डॅश होता. वड बाईट परत फॉलो केली आहे. इथे अजून काही वेळ कास्ट करूया. जर स्ट्राईक नाही भेटले तर पुढच्या रॉक्ससाठी मूव्ह करूया. म्हणजे सकाळी आल्या जी फिडिंग झाली ती मला वाटली स्नॅपरची होती. बरेचसे बेट आजूबाजूला उडवलेले त्यांनी. म्हणजे माईट बी स्नॅपर ग्रुपर ॲक्टिव्ह आहेत. इथून हा क्रॉस एरिया पण भेटणार, हा पण भेटणार आहे आणि इवन समोर पण आपण कास्ट करू शकतो. फर्स्ट कास्ट या रॉककडे बघूया याला काय फॉलो करतं इथे. सेशन स्टार्ट झालं तसं आपल्याला मस्त एक स्नॅपर
एक ग्रुपर जो आपण कॅच अँड रिलीज केले, त्यासोबतच खूप सारी मजा आणि खूप सारा हा जो बीचचा अनुभव आहे हा आपल्याला भेटला बघायला. आणि सिरियसली मी इथे तासन तास राहू शकतो विदाऊट एनी कॅच, नो रिग्रेट्स. इट्स ऑलवेज बेटर टू फिश. सो आत्तासाठी आपण हा प्रवास इथेच पॉज करूया आणि पुन्हा भेटूया एका धमाल ॲडव्हेंचर्स आणि फिशिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा.